देवालय साकार जाहले, तत्व ईश्वरी तेथ वसे. भारवाही आधार तयाचा, निश्चलपण पायात बसे. तेज ईश्वरी साठवताना, डोळे भरुनी हृदयात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा. कालिदासजी बसू कोलकाता उच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील आणि पूर्वोत्तर भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचे एक आधारस्तंभ राहिलेले श्री कालिदासजी बसू अर्थात कालिदा यांचा जन्म 1924च्या विजयादशमीला आता बांगलादेशात असलेल्या फरीदपूर या गावी झाला. 1939मध्ये शाळेच्या इयत्ता 9वीमध्ये शिकत असताना त्यांनी श्री बाळासाहेब देवरस यांचा बौद्धिक वर्ग ऐकला. बाळासाहेब त्यावेळी नागपूरहून बंगालमध्ये संघाची शाखा सुरू करण्यासाठी आलेले होते. त्यांच्या बौद्धिक वर्गाने प्रभावित होऊन कालिदा दैनंदिन शाखेत जाऊ लागले आणि त्यानंतर मग बाळासाहेब आणि पाठोपाठ आलेल्या सर्वच प्रचारकांशी त्यांची घनिष्ठता वाढत गेली. 1940मध्ये संघशिक्षा वर्ग करण्यासाठी ते नागपूरला गेले. श्री गुरुजी त्या वर्गाचे कार्यवाह होते. त्याच वर्गात संघ संस्थापक पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांनी आपल्या जीवनातील अखेरचा बौद्धिक वर्ग दिला होता. या दोन्ही महामानवाच्या पावन सान्निध्यामुळे कालिदा यांच्या जीवनात संघाचा विचार कायमसाठी कोरला गेला. पुढे बंगालची सांस्कृतिक नगरी नवद्वीप येथे ते विस्तारक म्हणून गेले. तिथेच राहून संघ कार्याबरोबरच आपला पुढील अभ्यासही ते करू लागले. त्या काळात दुसरं महायुद्ध सुरू झालेलं होतं. लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. जपानवर झालेल्या बॉम्बफेकीची दहशत घेऊन कोलकाता आणि अन्य मोठ्या शहरामधून लोक घरदार सोडून बाहेर पडू लागले होते. संघाचं कार्य तर अगदी प्राथमिक अवस्थेत होतं, परंतु लोकांमध्ये हिंमत धरून ठेवण्याच्या कामी संघाच्या कार्यकर्त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अर्थातच कालिदा यात अग्रेसर होते. शिक्षण पूर्ण होताच कालिदा नवद्वीप येथे जिल्हा प्रचारक झाले. थोड्याच काळात देशाचं विभाजन झालं आणि बंगालचा फार मोठा हिस्सा पूर्व पाकिस्तानात रूपांतरित झाला. खूप मोठ्या संख्येने त्या भागातील हिंदू लूटपाट आणि मारझोड झाल्यामुळे भारतातील बंगाल प्रांतात येऊ लागले. अशा सगळ्या लोकांसाठी संघाने खूप मोठी मदत उभी केली. 2 वर्षे नवद्वीपमध्येच राहून कालिदा या सर्व कामांची व्यवस्था पाहत होते. यानंतर 1949मध्ये त्यांना कोलकाता येथे महानगर प्रचारक म्हणून बोलवण्यात आलं. 1952 पर्यंत प्रचार भूमिकेतून काम केल्यानंतर त्यांनी पुन्हा पुढील शिक्षण सुरू केलं आणि कायद्याची परीक्षा उत्तीर्ण करून ते कोलकाता उच्च न्यायालयात वकिली करू लागले. अल्पावधीतच एक यशस्वी वकील म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती झाली. संघकार्यामध्ये सतत सक्रिय राहिल्यामुळे त्यांच्याकडील जबाबदाऱ्यासुद्धा क्रमाक्रमाने वाढत गेल्या. महानगर कार्यवाह, प्रांत कार्यवाह, प्रांत संघचालक, क्षेत्र संघचालक,
आणि नंतर ते केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून राहिले. याबरोबरच अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे मार्गदर्शक आणि कोलकाता येथील विधाननगर विवेकानंद केंद्राचे ते उपाध्यक्ष राहिले. रामकृष्ण मिशन येथून त्यांनी विधिवत दीक्षासुद्धा घेतली होती. बंगालमध्ये राजकीयदृष्ट्या काँग्रेस आणि वामपंथीयांचा प्रभाव असल्याकारणाने स्वयंसेवकांना अनेक प्रकारच्या संकटाचा सामना सतत करावा लागत असे. या सगळ्या अडचणीमध्ये कालिदास सदैव भक्कम आधार होऊन पाठीशी उभे राहिले. कोलकाता येथून प्रकाशित होणाऱ्या हिंदू विचारांचे साप्ताहिक असलेल्या स्वस्तिकाचे ते विश्वस्त होते. पूर्वोत्तर भागातील सर्व प्रदेशांना महापूर, वादळ अशा आपत्तींना सतत तोंड द्यावं लागतं. अशावेळी धन व साधन स्वरूपात पीडितांना मदत करण्यासाठी वास्तुहारा सहाय्यता समिती गठीत करण्यात आली. कालिदास या समितीमध्ये सुद्धा सतत सक्रिय राहिले. स्वतः सदैव कार्यरत असतानाच आपल्या कुटुंबातील सर्वांना सुद्धा त्यांनी संघ विचाराशी जोडलं. त्यांच्या पत्नी श्रीमती प्रतिमा बसू राष्ट्रीय सेविका समितीच्या प्रांत संचालिका होत्या. अशा निष्ठावान संघशरण कार्यकर्ता कालिदासजी बसू यांचं 11 डिसेंबर 2010 या दिवशी न्यायालयातील आपल्या कक्षामध्येच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने देहावसान झालं. पत्थर पायातील असू दे कुठे तरी पण स्मरणात.